श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे भागवत एकादशी. या एकादशीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात. मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुले अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तशी मार्क्स मिळत नाही. नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा व्यवसाय असला तर तो व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या चालत नाही. कुठे ना कुठे अडचणी आणि अडथळे हे येतच असतात. मग या एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे तुमचे हे सर्व प्रश्न सुटतील. या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत केले तरी पण चालेल आणि जर तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर या एकादशीच्या दिवशी आपण भात हा बिलकुलही खायचा नाही. एकादशीच्या अगोदरच्या दिवशी देखील संध्याकाळी भात हा वर्ज्य करायचा आहे, कारण एकादशीच्या दिवशी भात हा खात नाही. मग तुम्ही इतर कोणताही फलाहार करू शकता. तसेच मांस, मच्छी, मटण हे देखील आपण या एकादशीच्या दिवशी खायचं नाही. तर या एकादशीला कोणता उपाय करायचा आहे? आपण या दिवशी सकाळी लवकरच उठावे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. या दिवशी जर तुम्हाला घराला तोरण लावायला जमले तर अतिउत्तम होईल. आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे. मग 11 आंब्याची पाने घ्यायची आहे आणि 11 सफेद फुले घ्यायची आहे. मग तुम्ही सफेद शेवंतीची फुले देखील घेऊ शकता. या 11 पानांवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. ओल्या कुंकवाने आपण 11 पानांवरती स्वस्तिक काढायचं आहे. तसेच जे सफेद फुलं आहे त्यावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि 1 पान आणि 1 फूल असे आपल्याला तोरण बनवायचं आहे. हे तोरण आपल्याला दरवाजावरती लावायचं आहे. असे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही. तसेच घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ते देखील बाहेर जाते. त्यामुळे असे तोरण तुम्ही आवर्जून लावावे. अगदी प्रत्येक एकादशीला असे तोरण लावले तरी पण चालेल. तसेच आपल्याला दरवाजावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे. मग आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. ओल्या हळदीने स्वस्तिक काढू शकता किंवा तुमच्याकडे जर गुलाबजल किंवा गोमूत्र असेल तर ते टाकून देखील आपण हळदीने स्वस्तिक काढू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही. तसेच विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही असे स्वस्तिक जरूर काढावे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर स्वस्तिकला देखील तुम्ही अगरबत्ती, धूप हा दाखवायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसेच आपण भगवान विष्णूंसमोर दिवा लावायचा आहे. मग तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. दिवा लावल्यानंतर दिव्याच्या खाली अगोदर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. मग तुम्ही एका प्लेटमध्ये देखील हा दिवा ठेवू शकता. तांदळाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. मग आपण शुद्ध तेलाचा दिवा लावायचा आहे. मग मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल देखील तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहे, ज्यामुळे याचा सुगंध देखील सगळीकडे पसरतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही. तर ही झाली भगवान विष्णूंची पूजा. आता आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे, कारण तुळशी माता जर प्रसन्न असेल तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होत असतात. तर आपल्याला तुळशी मातेसमोर देखील दिवा लावायचा आहे. मग तुळशी मातेसमोर कसा दिवा लावायचा? तर आपण 9 मुखी दिवा तुळशी मातेसमोर लावायचा आहे. मग तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंती देखील घेतली तरी पण चालेल, पण त्यामध्ये आपल्याला 9 वाती या बनवायच्या आहे. तर हा दिवा आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, तसेच घराची आणि पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. मग 9 मुखी दिवा ठेवल्यानंतर आपण त्या दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद ही टाकायची आहे आणि तुळशी मातेसमोर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप आपण आवर्जून करावा. तसेच तुळशी मातेला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सांगायच्या आहे. मग तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, मुले अभ्यास करून देखील त्यांना मार्क्स मिळत नसेल किंवा मुलांना नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, या सर्व गोष्टी, अडचणी, अडथळे आपण तुळशी मातेला सांगायचे आहे. तसेच हा दिवा लावल्यानंतर तो दिवा विझणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. मग तुम्ही कडेने देखील काहीतरी लावू शकता की ज्यामुळे आपला दिवा हा विझणार नाही. जास्तीत जास्त निदान 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा चालू राहील याची काळजी
काळजी घ्यावी। मग तुम्ही त्या दिव्यामध्ये परत तेल देखील टाकू शकता। तसेच 26 डिसेंबरला दत्त जयंती देखील आहे। बरेच महिला आणि पुरुष गुरुचरित्र पारायण देखील करत आहे, त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करायचा आहे। तसेच आपण संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करायचे आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूची 1000 नावे आहे। मग तुम्हाला पठण करणे शक्य असेल तर तुम्ही पठण देखील करू शकता, आणि जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील विष्णू सहस्रनाम हे लावून देऊ शकता। आपण जर संध्याकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनाम ऐकले तर आपल्या हातून जे काही पाप घडत असतात त्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते। तसेच जे गुरुचरित्र पारायण करत असतात त्यांच्याकडून जर काही चुका झाल्या दिवसभरामध्ये तर ते माफ होण्यासाठी आपण विष्णू सहस्रनाम हे संध्याकाळी जरूर ऐकावे, पठण करावे, किंवा पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करावे, ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई तर दूर होतेच, पण आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी अडथळे हे देखील दूर होत असतात। जेव्हा आपण सेवा करून मग उपाय करतो ना, मग ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात। पण आपण नुसते उपाय केले आणि आपण भगवंताचे नामस्मरण केले नाही ना, तर आपल्याला त्याचा काही एक फायदा होत नाही आणि आपल्याला त्याचे फळ देखील मिळत नाही। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादा उपाय करत असतो ना, तेव्हा आपण भगवंताचे नामस्मरण, भगवंताची सेवा ही करायला विसरायचं नाही। आपण जी सेवा करतो ना, त्या सेवेचं फळ आपल्याला आत्ता जरी मिळालं नाही ना, तरी पण त्या सेवेचा हिशोब कुठेतरी होत असतो आणि त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। धन्यवाद।